जळगावमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम संपन्न। कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदींचा बचत गटाच्या महिलांसोबत संवाद। जळगावातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे यांची कवितेतून शिंदे यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक तर विरोधकांवर निशाणा। नारपार गिरणा योजनेला मान्यता दिली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टेंडर काढणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। महाराष्ट्रामध्ये 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं आमचं ध्येय। महाराष्ट्रानं महिलांना नेहमीच सक्षम केलं। लखपती दीदी योजना कार्यक्रमात अजित पवार यांचं वक्तव्य। दीदींना आधी सुरक्षा द्या, मग लखपती दीदी योजना बघा। जळगावातील 15 दिवसांमध्ये 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार। संजय राऊतांची टीका। हसन मुश्रीफ यांचे समर्थक केपी पाटील लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। केपी पाटलांनी ठाकरेंची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली। लवकरच ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा। नागेश भोसले यांनी घेतली जयंत पाटलांची भेट। भोसले हे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक। पंढरपूर मंगळवेढ्यासाठी नागेश भोसलेंच्या पत्नी साधना भोसले इच्छुक। सातारामध्ये जयंत पाटलांनी घेतली भाजपचे नेते मदन भोसले यांची भेट। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। वाई मतदारसंघाबाबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। रोहित पवार यांच्यामुळे जयंत पाटील पवार गटामध्ये अस्वस्थ। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावे असा अंदाज। पाटील आणि नागेश भोसले यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आमचं कुटुंब फोडलं, मी आजोबांसोबत राहिलो यात चुकीचं काय? जेलमध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र मी घाबरलो नाही। आता काही सुपारीबाज लोकांना माझ्या विरोधात उभं केलं जाईल, पण माझे लोक माझ्यासोबत। आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी, त्यामुळे त्यांना मनसेची भूमिका माहिती नाही। संदीप देशपांडे यांची टीका। तर उबाठा अपंगांचा पक्ष आयुष्यभर लोकांच्या कुबड्या घेऊनच चालले। देशपांडे यांचा हल्लाबोल। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला। नारायणगावातील कृषी विज्ञान केंद्रावर बेनके यांनी पवारांची भेट घेतली। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अंतापूरकर यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावून घेतल्याची सूत्रांची माहिती। आमदार अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक। भावी नव्हे तर फिक्स आमदारच, योगेंद्र पवार यांचे बारामतीमध्ये बॅनर्स। शरद पवार गटाकडून बारामती विधानसभेसाठी योगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत। लोकसभेपासूनच योगेंद्र पवार बारामतीमध्ये सक्रिय। कोल्हापूरमध्ये समर्जित घाटगे यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली। तुतारी हाती घेण्याच्या निर्णयानंतर घाटगे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी गाठली। अकलूजच्या मोहिते पाटलांचा आमदार बबनराव शिंदेंना धक्का। आमदार बबनराव शिंदेंचे सहकारी सूरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख हे शरद पवार गटात प्रवेश करणार। 4 तारखेला पक्षप्रवेश। धाराशिवच्या भूममधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अॅट्रॉसिटी आणि पॉक्सको अंतर्गत गुन्हा दाखल। 5 आरोपींपैकी 4 अटक तर 1 आरोपी फरार। पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग। तारापूर पोलीस ठाण्यामध्ये 42 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। साताऱ्याच्या दहिवडीमध्ये तरुणाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या। पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीनं जामीन मिळाल्यानंतर मुलीला त्रास दिला होता। पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। डोंबिवलीमध्ये 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मित्राच्या वडिलांकडूनच अत्याचार। पोलिसांकडून आरोपी धर्मेंद्र यादवला अटक। मानपाडा पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणामधून 7000 क्युसेक वेगानं भोगावती नदीमध्ये विसर्ग। सध्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती।